नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चरमध्ये ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट मधील म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापन यामधील पुढचा पॉइंट म्हणजेच नेचर ऑफ HRM किंवा मानव संसाधन व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये किंवा स्वरूप असं म्हणता येईल। तर बघा, मानव संसाधन व्यवस्थापन प्रत्येक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असते आणि मानव संसाधन हे व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक अतिशय चांगल्या पद्धतीनं योगदान देण्याचं काम हे मानव संसाधन करत असते। तर आपल्याला मानव संसाधन व्यवस्थापनाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे। तर बघा, मानव संसाधन व्यवस्थापनाचं स्वरूप, त्यामध्ये पहिला मुद्दा सांगता येईल व्यवस्थापनाची एक शाखा। मानव संसाधन व्यवस्थापन ही एक व्यवस्थापनाची शाखा म्हणून सांगता येईल। म्हणजे व्यवस्थापनाच्या अनेक शाखा आहेत, अनेक प्रकारे व्यवस्थापन केलं जाऊ शकते। जसे की विपणन व्यवस्थापन असेल, हे लक्षात, त्यानंतर सामग्री व्यवस्थापन असेल, उत्पादन व्यवस्थापन असेल, वेगवेगळ्या विभागाचं व्यवस्थापन असेल, खरेदीचं व्यवस्थापन असेल, विक्रीचं व्यवस्थापन असेल, असे बरेच व्यवस्थापनाच्या शाखा आहेत। आणि त्या वेगवेगळ्या शाखापैकी मानव संसाधन व्यवस्थापन ही एक शाखा म्हणून ओळखली जाते। कारण या मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये प्रत्यक्षरित्या मनुष्यबळाचं, व्यक्तींचं काय केलं जाणार आहे, व्यवस्थापन केलं जाणार आहे। म्हणून हा पहिला मुद्दा सांगता येऊ शकतो, काय, मानव संसाधन व्यवस्थापन हे व्यवस्थापनाची एक शाखा आहे, जी की इतर शाखाप्रमाणे आपल्याला सांगता येऊ शकते। आणि ही शाखा स्वतंत्ररित्या कार्य करत असलेल्या व्यवसायामध्ये आपल्याला दिसून येते। त्यानंतर दुसरा मुद्दा, मानव किंवा सजीव घटकांचे व्यवस्थापन। या मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये काय केलं जाते, सजीव घटकांचं किंवा मानवांचं व्यवस्थापन केलं जाते। आता व्यवस्थापनाचा जर विचार केला तर व्यवसायामध्ये व्यवस्थापन यंत्र, सामग्री, तंत्रज्ञान, भांडवल, कच्चा माल अशा वेगवेगळ्या पद्धतीचं व्यवस्थापन व्यवसायाच्या टॉप मॅनेजमेंटला किंवा व्यवसायाच्या मॅनेजमेंटला करावं लागते। तर त्याबरोबरच त्यांना आणखीन एक व्यवस्थापन करावं लागते, ते म्हणजेच काय, मानव संसाधन व्यवस्थापन। हे लक्षात। आणि हे मानव हा सजीव घटक आहे, मानव हा सक्रिय घटक आहे। उत्पादनामध्ये जर सक्रिय घटक कोण असेल तर मानव आहे, मनुष्यबळ आहे। म्हणून हा एक सांगता येऊ शकतो व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य किंवा स्वरूप, काय, की मानव संसाधन व्यवस्थापन हे मानव किंवा सजीव घटकांचे व्यवस्थापना संबंधित आहे। तिसरं स्वरूप किंवा वैशिष्ट्य बघा, शारीरिक व बौद्धिक काम करणारे कर्मचाऱ्यांशी यांचे व्यवस्थापन। म्हणजेच काय, शारीरिक व बौद्धिक काम करणारे कर्मचारी यांचे व्यवस्थापन, पुढला पॉइंट। तर यामध्ये काय सांगता येऊ शकते, जे व्यवसायामध्ये शारीरिक दृष्टिकोनातून जे वर्कर असतात त्यांना प्रत्यक्षात तिथं काम करावं लागतंय, शारीरिक मेहनत करावी लागते आहे। आणि जे काही मिडल मॅनेजमेंट आणि टॉप मॅनेजमेंट मध्ये जे काही कर्मचारी काम करत असतात किंवा व्यवसायामध्ये जे काही प्रत्यक्षात कारखान्यामध्ये काम करण्याच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जे काम करतात, मग ते वेगवेगळे डिपार्टमेंट, सेल्स असेल, परचेस असेल, किंवा मग काय डिस्ट्रीब्युशन असेल, अशा या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे काही कर्मचारी काम करतात यांचं काय केलं जाते, व व्यवस्थापन केलं जाते। म्हणजेच काय, या मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये
कामगारांचं म्हणजे जे शारीरिक दृष्ट्या काम करत असतात, प्रत्यक्षात राबत असतात, अशा कामगाराचं आणि बौद्धिक दृष्ट्या जे कामगार किंवा कर्मचारी काम करतात त्यांचं व्यवस्थापन या मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये केलं जाते. म्हणजे प्रत्यक्षात जो व्यवसायामध्ये कार्यरत घटक असतो, प्रत्यक्षात जे व्यवसायाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कार्य करतो, त्यांचं काय केलं जातंय तर व्यवस्थापन केलं जाते. म्हणजेच कोणते असतात ते शारीरिक आणि बौद्धिक काम करणारे कर्मचारी यांचं व्यवस्थापन. पुढचा मुद्दा बघा, व्यवस्थापनाची सर्व कार्ये केली जातात. हे जे काही मानव संसाधन व्यवस्थापन आहे ही एक स्वतंत्र किंवा व्यवस्थापनाचं अंग किंवा एक वेगळी शाखा म्हणून ओळखली जाते. जरी ही शाखा व्यवस्थापनाचं अंग किंवा स्वतंत्र शाखा असली तरी व्यवस्थापनाचे जे काही कार्य आहेत, कोणते कार्य, नियोजन असेल म्हणजे प्लॅनिंग म्हणजे नियोजन, कोऑर्डिनेशन म्हणजे संघटन, त्यानंतर काय समन्वय असेल, ऑर्गनायझेशन असेल, ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन, कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय, मोटिवेशन अभिप्रेरण द्यायचे, कुणा कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त काम करावं म्हणून त्यांना मोटिवेट करायचे, अभिप्रेरण द्यायचे, तर ते कार्य असेल. हे लक्षात, संचालन असेल, त्यासोबतच नियंत्रण असेल, हे सर्वच व्यवस्थापनाची कार्ये या मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये करण्यात येतात. म्हणून सांगता येऊ शकतो व्यवस्थापनाची सर्व कार्य केली जातात. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, व्यापक संकल्पना. काय आहे पुढला 5 नंबरचा मुद्दा, व्यापक संकल्पना. म्हणजे हे मानव संसाधन व्यवस्थापन ही एक व्यापक स्वरूपाची संकल्पना आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते. आता व्यापक कशा स्वरूपात, तर यामध्ये कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन केलं जाणार आहे. कर्मचाऱ्यांचं किंवा मग जे काही व्यवसायात कामगार असतात त्यांचं मानव संसाधन व्यवस्थापन करण्यात येणार आहे. पण ही व्यापक संकल्पना आहे, ब्रॉडली. कशा स्वरूपात, तर बघा, कर्मचाऱ्यांच्या भरतीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत. हे लक्षात, कर्मचारी व्यवसायामध्ये त्याला रिक्रुटमेंट झाल्यापासून ते रिटायरमेंट पर्यंत त्यांचं काय केलं जाणार आहे, मानव संसाधन व्यवस्थापन केलं जाणार आहे. म्हणजे ही काय व्यापक स्वरूपामध्ये संकल्पना सांगता येईल. त्यामध्ये बघा काय काय सांगता येईल, कर्मचाऱ्यांना योग्य आकृतीबंध करणे. आकृतीबंध करणे म्हणजे कर्मचाऱ्यांना ज्या काही बाबी लागतात त्या विशिष्ट फॉर्मॅटमध्ये त्यांना उपलब्ध करून देणं, काय भरती करणं, त्यांची निवड करणं, त्यांच्या आवडीनुसार त्यांना काम देणं, त्यांना वेलफेअर फॅसिलिटीज देणं, त्यांना काय करणं, अभिप्रेरण देणं, त्यांची गरज विचारात घेऊन त्यांना ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा देणं. हे लक्षात. तसंच त्यांना आकृतीबंध करणं म्हणजे काय करणं, आकृतीबंध म्हणजे त्यांना एकत्रितरित्या हे करणं, व्यवसायामध्ये टिकून ठेवण्यासाठी किंवा त्यांनी कार्यक्षम पद्धतीने काम करण्यासाठी त्यांना आकृतीबंध केलं पाहिजे. त्यानंतर प्रशिक्षण देणं कर्मचाऱ्यांना. त्यासोबतच काय व्यापक संकल्पनेमध्ये सांगता येईल काय, त्यांना कर्मचाऱ्यांना कार्यक्षम पद्धतीनं, इफेक्टिव्ह पद्धतीनं, इफिशियंट काम करण्यासाठी काय ट्रेनिंग देणं, प्रशिक्षण देणं, हे सुद्धा व्यापक संकल्पनेमध्ये सांगता येऊ शकते. तसंच त्यांना काय योग्य मजुरी किंवा वेतन देणं. कामगार व्यवसायामध्ये राबत आहेत पण त्यांच्या अपेक्षेनुसार जर त्यांना वेतन किंवा मजुरी नसेल तर ते कार्यक्षम पद्धतीने काम करतील का, नाही करणार. म्हणून त्यांना काय योग्य मजुरी व वेतन दिलं पाहिजे. तसंच कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणं. जे काही व्यवस्थापनाचं मॅनेजमेंट आहे किंवा टॉप मॅनेजमेंट आहे हे काय करत असते, जे काही कामगार वर्ग आहे किंवा कर्मचाऱ्यावरती एक नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते. हे लक्षात, म्हणजे कंट्रोल असला पाहिजे. नसता जर नियंत्रण जर नसल, जसं वर्गावर शिक्षकांचं नियंत्रण असते, कॉलेजचं कामकाज चालवण्यासाठी प्राचार्याचं नियंत्रण असते. हे लक्षात, राज्यांचा कारभार चालण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण असते किंवा राज्यपालाचं असते, केंद्राचा कारभार करण्यासाठी राष्ट्रपती किंवा पंतप्रधानाचं काय नियंत्रण असते एक प्रकारे. हे लक्षात.
म्हणून आपल्याला फक्त व्यवसायाच्या दृष्टिकोनातून घ्यायची की कर्मचाऱ्यांनी आपलं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं, वेळेत आणि तत्परतेनं आणि कार्यक्षमतेने करण्यासाठी त्यावरती नियंत्रण ठेवलं जाते. म्हणून ही एक व्यापक संकल्पना सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉइंट, सर्व क्षेत्रात उपयोग. म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापन हे सर्वच क्षेत्रामध्ये काय याचा उपयोग होत असलेला दिसून येतो. आता सर्व क्षेत्र म्हणजे व्यवसाय तर आहे, शासकीय नोकऱ्या असतील किंवा मग प्रायव्हेट सेक्टर असेल, इंडस्ट्री सेक्टर असेल, अशा सर्वच क्षेत्रामध्ये, बँकिंग सेक्टर असेल, या सर्वच क्षेत्रामध्ये काय मानव संसाधन व्यवस्थापन हे होत असलेलं दिसून येईल. त्यामध्ये सांगता येईल काय, मानव संसाधन व्यवस्थापन हे केवळ औद्योगिक उपक्रमाशी संबंधित, म्हणजे फक्त हे व्यवस्थापन, मानव संसाधन व्यवस्थापन फक्त इंडस्ट्रीयल सेक्टरच्या संदर्भात नसून ते कुठं अर्थव्यवस्थेत ज्या ज्या क्षेत्रात व्यक्ती काम करतात त्या ठिकाणी हे मानव संसाधन व्यवस्थापन काय आपल्याला दिसून येते. म्हणून या मानव संसाधन व्यवस्थापनाचा उपयोग सर्व क्षेत्रात होत असलेला आपल्याला सांगता येऊ शकतो. त्यानंतरचा पुढलं स्वरूप, कर्मचाऱ्याशी व्यक्तिगत किंवा सामूहिक संबंध. पुढला पॉइंट, मानव संसाधन व्यवस्थापनाचं पुढलं वैशिष्ट्य किंवा स्वरूप सांगता येईल काय, की कर्मचाऱ्यांशी व्यक्तिगत किंवा सामूहिक संबंध. व्यवसायाचा मालक आणि व्यवसायाचं या मानव संसाधन व्यवस्थापनातून प्रत्यक्ष संबंध येत असतो. आणि त्या प्रत्यक्ष संबंध येत असल्यामुळं काय, मालक आणि कर्मचारी यांच्यातला संबंध हा अतिशय चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे. मालकांनी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या वेळोवेळी पूर्ण केल्या पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनी मालकाच्या इच्छेप्रमाणे किंवा अपेक्षेप्रमाणे कार्यक्षम पद्धतीनं काम केलं पाहिजे, उत्पादन वाढवलं पाहिजे आणि व्यवसायाची जी काही उद्दिष्टे आहेत ती पूर्ण केली पाहिजे. म्हणून यांच्यामध्ये मालक आणि जो कोणी कामगार वर्ग यांच्यात संबंध हा चांगला असला पाहिजे. आता व्यक्तिगत काय आहे, तर व्यक्तिगत बघा, कर्मचाऱ्यांशी व्यक्तिगत संबंध सुद्धा व्यवसायामध्ये येत असतो. कारण मानव संसाधन व्यवस्थापन जेव्हा केलं जाते कर्मचाऱ्याशी व्यक्तिगत संबंध येतो तेव्हा त्याचं काय प्रवृत्ती कशी आहे, त्या कर्मचाऱ्याची वैयक्तिकरित्या वागणूक कशी आहे, वर्तणूक कशी आहे, हे सर्व बाबी या मानव संसाधन व्यवस्थापनातून माहीत होऊ शकतात. आणि त्यामध्ये बदलही करता येऊ शकतो. मानव संसाधन व्यवस्थापनामुळे काय होऊ शकते, त्या व्यक्तीची प्रवृत्ती किंवा त्या व्यक्तींची जी काही वर्तणूक आहे किंवा त्या व्यक्तीचं वागणूक असेल किंवा त्या व्यक्तीचा व्यवहार करण्याची पद्धत असेल, कशामुळं अपेक्षेप्रमाणे नाही हे सर्व फाइंड आउट केलं जाते, शोधलं जाते आणि त्यामध्ये बदल केला जातो. तसंच सामूहिक एकत्रितरित्या सर्व कर्मचाऱ्यांचं काय मानव संसाधन व्यवस्थापन केलं जाणार आहे. तेव्हा मग व्यवसायाच्या मालकाला काय सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय होऊ शकते, एकत्रितरित्या सामूहिकरित्या त्या कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती, वागणूक, वर्तणूक याचा सुद्धा अभ्यास करता येतो. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, मानव संसाधन व्यवस्थापन हे कर्मचाऱ्याशी व्यक्तिगत किंवा सामूहिक संबंधाबाबतीत आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांची क्षमता व योग्यता वाढवणे. आता मानव संसाधन व्यवस्थापन का केलं जातं हो, ह्या पुढल्या पॉइंटमध्ये सांगता येईल. कोणत्या, कर्मचाऱ्यांची क्षमता व योग्यता वाढवणे. तर मानव संसाधन व्यवस्थापनाची गरज प्रत्येक व्यवसायाला किंवा प्रत्येक ठिकाणी का भासलेली दिसून येते, अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात. कारण जे काही व्यवसायाची, जे काही वेगवेगळ्या क्षेत्रांची उद्दिष्टे असतात, ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे काही कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गानं जास्तीत जास्त आपलं योगदान अतिशय चांगल्या पद्धतीनं, कार्यक्षमतेने आणि दर्जेदार त्या संबंधित संस्थेसाठी, व्यवसायासाठी दिलं पाहिजे. म्हणजे त्यांच्यापासून जे काही आउटपुट असेल कार्यक्षमतेचं ते जास्तीत जास्त असलं पाहिजे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर असलं पाहिजे. यासाठी काय केलं जाते, मानव संसाधन व्यवस्थापन
हे करण्यात येते. मग हे मानव संसाधन व्यवस्थापन करताना कर्मचाऱ्यांची योग्यता म्हणजे कोणता कर्मचारी कोणत्या क्षेत्रात कोणत्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. म्हणजे व्यवसायामध्ये काही कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना मशीन हाताळता चांगल्या पद्धतीने येते, काही जणांना संगणक वगैरे हाताळता येते, काही जणांना अकाउंटिंग करता चांगली येते आहे, काही जणांना टॅली चांगल्या पद्धतीने येते आहे. मग अशा वेळेस त्यांची योग्यता जाणून घेणं आणि त्या योग्यतेनुसार त्यांना काम देणं आणि त्याबरोबरच काय त्यांची क्षमता कॅपॅबिलिटी किंवा ॲबिलिटी कशा पद्धतीनं वाढल ती वाढवण्यासाठी काय केलं जातं, हे व्यवस्थापनाकडून या मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, ट्रेनिंग दिली जाते आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातूनच काय होतंय, प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच कर्मचारी ज्या काही बाबी असतात त्या बाबी चांगल्या पद्धतीनं करू शकतात किंवा त्यांचं काम अतिशय या प्रशिक्षणाच्या साह्यानं दर्जेदार करू शकतात, हे लक्षात. आणि त्यासोबतच सांगता येईल की कर्मचाऱ्यांची क्षमता व योग्यता वाढवण्यासाठी त्यांना बढती दिली जाते, हे लक्षात. बढती दिल्यामुळं प्रमोशन थोडक्यामध्ये एखादी कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीनं जर काम करत असेल, आणखीन त्यानं व्यवसायासाठी काम करावं असं वाटत असेल तर व्यवसायाचा मालक काय करतो, त्याला बढती देतो. पण समजा एखादी व्यवसायातील कर्मचारी जर अतिशय निकृष्ट दर्जाचं किंवा मग कार्यक्षम पद्धतीनं काम करत नसेल तर त्याला काय, त्याची बदली केली जाते, हे लक्षात, किंवा त्याला पदावरून काढलं जाते. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, कर्मचाऱ्यांची क्षमता व योग्यता वाढवण्यासाठी मॅनेजमेंट अतिशय मानव संसाधन व्यवस्थापनाच्या साह्यानं कार्य करत असते. पुढलं व एक नेचर किंवा वैशिष्ट्य, एक तत्वज्ञान आहे. मानव संसाधन व्यवस्थापन हे एक तत्वज्ञान आहे. का तत्वज्ञान आहे, कारण या व्यवस्थापन मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये प्रत्यक्षरित्या कामगारांचं, कर्मचाऱ्यांचं किंवा मानवाचं किंवा मनुष्यबळाचं प्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षात व्यवस्थापन केलं जाणार आहे. हे तत्वज्ञान आहे. कशा स्वरूपाचं तत्वज्ञान आहे तर व्यवसायामध्ये व्यवस्थापनाचे एक तत्वज्ञान, आणि हे तत्वज्ञान व्यवसायामध्ये जे काही कामगार वर्ग काम करत असतात किंवा प्रत्यक्षात राबत असतात किंवा प्रत्यक्षात व्यवसायातील कार्य हाताळत असतात, मग ते कर्मचारी काय करत असतात, प्रत्यक्षातरित्या व्यवसायामध्ये काम करत असल्यामुळं या व्यवस्थापनाद्वारे त्यांचं संसाधन केलं जाते, प्रत्यक्षात संबंध येत आहे त्यांच्याशी, म्हणून त्यांचं व्यवस्थापन केलं जाते. आणि व्यवस्थापन केलं जात असल्यामुळं काय सांगितलं या ठिकाणी, हे एक तत्वज्ञान आहे म्हणून सांगण्यात येऊ शकते किंवा सांगितलेलं आहे की काय, मानव संसाधन व्यवस्थापन हे एक तत्वज्ञान आहे. तर अशा ठिकाणी हे मानव संसाधन व्यवस्थापनाचं स्वरूप किंवा नेचर या ठिकाणी संपलं. पुढल्या लेक्चरमध्ये आपण यानंतरचा पॉइंट घेऊ. ओके, थँक्यू.